काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आता आपल्या सोबत आहेत। सचिनजी, या निर्णयाबद्दलची तुमची प्रतिक्रिया? तो न्यायालयाचा निर्णय आहे, त्यामुळे त्याबद्दल बोलण्याचं काही कारण नाही। राजकीय व्यवस्थेमध्ये ज्या परिघामध्ये त्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला त्याबद्दल आम्ही आक्षेप घेतला होता। ओके। आता ही प्रत्येक व्यक्तीला, या देशाचे नागरिक असेल, त्यांना न्यायालयामध्ये जाऊन आपल्या ठिकाणी लढण्यासाठी स्वातंत्र्य दिलेलं आहे। तो त्यांचा व्यक्तिगत अधिकार आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही। पण काय वाटतं तुम्हाला, आता त्यांचं मंत्रिपद त्यांना परत देता येईल, दिलं जावं? तर त्यांना वाचवण्याचा प्रयत्न तर फार सरकारनं केला वेगवेगळ्या पद्धतीनं। अटकेपासून देखील त्यांची सुटका व्हावी यासाठी प्रयत्न केलेला आहे। ते तर समोरासमोरच आहे, आपल्याला दिसतंय त्या ठिकाणी। आता हे अनेक गुन्हेगार असतात, त्यांची जी काही पद्धती असते की बाबा रुग्णालयामध्ये जावं वगैरे, हे सगळ्या गोष्टी आपण पाहत असतो। हरकत नाही, त्यांची जर तब्येत खरोखर खराब असेल तर त्यांनी त्याचाही अवलंब केला पाहिजे। परंतु न्यायालयीन प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला समोर जावं लागतं। जे जे काही गुन्हेगारांसाठी त्यांचे आरोप असतात त्यांना, आणि मला असं वाटतं की न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये राजकारणामधल्या लोकांनी हस्तक्षेप करू नये। पण आरोग्याच्या किंवा प्रकृतीच्या याच्यावर प्रश्नचिन्ह आपणही निर्माण करू शकत नाही। पण माणिकराव कोकाटे यांचा 2 दिवसात मंत्रिपदाचा राजीनामा तर घेतला गेला, मग त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतो असं तुम्हाला का वाटलं? नाही, तर पहिल्यापासून त्यांना खऱ्या अर्थानं जो निकाल आल्याच केलं पाहिजे होतं। ज्या पद्धतीनं राहुल गांधीजींच्या वरती कारवाई केली त्यावेळेला वाट बघितली होती का भारतीय जनता पक्षानं? परंतु त्यानंतर न्यायालयामध्ये जाण्याची मुभा देणं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पुढच्या न्यायालयामध्ये जाण्यापर्यंत त्यांचा निकाल काय येईल तोपर्यंत त्यांनी प्रयत्न ते केला। विरोधी पक्षानं आवाज उचलला नसता तर हे त्या ठिकाणी अत्यंत सुरळीतपणे झालं असतं सरकारसाठी। म्हणजे तुमचं म्हणणं आहे की विरोधी पक्षानं आवाज उठवला म्हणून सरकारला त्यांचा राजीनामा घ्यावा लागला। ठीक आहे।